तर आता चालू आहे कंस भाजणं, त्यासोबत खाणं पण सुद्धा. तो त्याच्यावर बसला तरी ते उधळत नाही. तर कसं काय भावांनो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा योगू ब्लॉगरच्या अनदर लाईफमध्ये. तर आज पोळ्याचा दुसरा दिवस आणि आता जायचं आहे दर्ग्यात, म्हणजे ते जावं दर्शनासाठी. तर चला बघूया पुढे काय होतं काय नाही, लेट्स गो. तर वा सोलेल भेटलं एक नंबर झालं, सोलेल भेटून गेलं. जी सर धरणं जाता मी पैसे. इसको बोलते छपरियों के निशान. भला क्या छपरियों की निशाणी गारायची एक तर भारी चप्पल काढून ठेवली मी. पैपे चाललो आम्ही. बिचारा प्रेमचे गोरे, त्याला आता उशीरच नाही. आपण चाललो लय लवकर सकाळी सकाळी. तो त्याच्यावर बसला तरी ते उधळत नाही. तर भावांनो, मेन गोष्ट म्हणजे आम्ही चाललोय दर्ग्यात आणि पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला जावंच लागतं तिथं. बैल घेऊन नाहीतर असे नारळ घेऊन पोळावंच लागतं. आमच्याकडे काही बैल नाही तरी पण आम्ही घेऊन चाललो नारळ. तर चला दर्गा आलेला आहे. आवाज जातो ना, चला काढलेला दर्गा. आवाज जातो आपला. इतकं नाही वाचले बरे याचा अगरबत्ती आहे सारे मग डोकं काम नाही करा ना तेव्हा असं आपल्यात एकदम फ्रेश होऊन जातो. अरे बघ ते जातं झालं. अरे तिकडे बैल जाते रे भाई. इकडे नंबर घेऊ नारळ करते आधी पुढे जाय ना. आज नारळ फोडू चालू ना. एका दांगत भेटलं पाहिजे आज. रब्बा पहले जैसा दम नहीं रहा. पहले जैसे दम ने इधर जी खाओ मेरी का. फोटो बघू शकता कसं फेकलेलं आहे. पुरा परसादच निघलं बरोबर. मारू ना 5 मारा. तर भावना घरी आलेलो यांना ब्लॉगिंग चालू होती फोनमध्ये, तर त्याला देऊन टाकू जरा. लेडीज फर्स्ट. हां दाखव ना. अरे बाप एवढा लिंबू आहे मी ते अजून काय. चोरीची कंस खायला मजा वेगळी असती. कडक राव. ओके डन. तर आता चालू आहे कंस भाजणं, त्यासोबत खाणं पण सुद्धा. आता काड्या पाहिजे डबल आणले आणि डबल खायचे. आता तिथं गाडी बशी बघत दिसणार तर नाही म्हणा इतकं लांबून. पाहू तर राहिलो आता. हा त्याच्यात काहीच नाही होणार. अरे नका का व्हायना, पण मग या काढायचे तर नाही आज जेवढं आहे तेवढं काड्याच बघू आपण डायरेक्ट काय तिथं असं. शोध काड्या घेण्याचा म्हणजे पाण्याचा. इथं कुठं असं जवळ आसपास. तळ्याकडे आलोय डायरेक्ट बाणेगावच्या.
काळ्या सापडा ना मला हे झालं महाशिंद्र बाबा झालं तुमचं सण झालं पार पडलं तुमचं झालं. एकदा काळ्या सापड्या नाही लय मोठा स्कॅम झाला तेव्हा आमच्यासोबत. पहिल्यांदा बरं होतं त्या तिकडलं संपलं पुरेसपुरे घेऊन आलो तो. आता यायचं काय म्हणणं नाही. माताश्री धन्यवाद, आम्ही तुमच्या लय म्हणजे लय आभारी आहोत. कुठे भेटणार गावात काड्या तळे शेजारी त्याच्यामुळे पुरं वाहून गेलं. त्या तिथं वाळ्या काढल्या आहे पण त्या बेसरामाचे टेस्ट वेगळी लागेल थोडीफार. लिंबू ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. काढे सगळं पाचोळा आणि देऊन लवकर आण लवकर. ओके पाचोळा लय मोठा आहे आमच्याकडे, छान नाही घ्यायचा. अतिशय भयंकर कचरा सापडलेला आहे. चांगला आर पड म्हणा. उर्डा पार्टी ब्लॉग थंबनेलसाठी थंबनेलला काम येईन ना. तर ह्या बघा भावांनो, आता डायरेक्ट म्हणजे जिथं आम्ही कंस भाजत होतो ती होती गावाळी आणि इथं डायरेक्ट धाब्यावर आलेलो आहे. इथं याचं हे सगळं बॅकलाईन आहे, हे पूर्ण याचं वावर आहे. आणि आता इथं जसं देशी जुगाड करून 3 बॉटली होत्या 4 बॉटली होत्या, त्याच्यात ही एक ती आणि ह्या 2 आणि एक बॉटल फाडून पाणी काढणं चालू आहे. म्हणजे आता तिकडं जाऊन काय म्हणते ह्या शेडकडं जाऊन हे कंस भाजायचे आपल्याला आहे ना, असं सांगतो. कांदडे कंस मक्का भुट्टा. तू पोरगा सुनला असतो राव. कोण लाजलं कोण नाही लाजलं आता एवढे पॅन्टीला. अब बारी आहे तिसरा मॅटर. आणि म्हणून आपले ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांसोबत सबस्क्राईब म्हणजे आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. डोकं उलटं चालू राहिलं राव. मराठी ब्लॉग आवडला असेल तर नक्की. मस्त डाळ बट्ट्याच आपल्या वावरामध्ये तिकडे पडीचा मोराचा आवाज हा रुई तुडत चाली रे आपल्याला. इकडं खरं लय ॲडव्हेंचर टाईप आहे बरं का. एखाद्या दिवशी दाखवून मी. कधी गणपती बसल्याच्या दुसऱ्या दिवशी यायचं का? हां गणपती बसल्याच्या दुसऱ्या दिवशी यायचं का? गौशाला दाखवलेच नाही आपण. गौशाला आवराव तो एक ब्लॉग होता. 2 रे 3 पार्ट होते 3. हा काय टॉपिक काय टाक केलं होतं ना यार. हा द ॲमेझॉन लाईट 3 पार्ट होते त्याचे, कॅन्सल केलं. तर हे बघा आम्ही खरोखर चोरी करून चालवलं पाणी बरं का. पुरं लावलेलं आहे. ठीक थांब एक करून दे मला. ओके म्हणजे कोणी मारून चालला, चोरी करून चालला. चांगलं चून चमकलेलं आहे. अरे हे बॉटल द्यायची. 1 bottle. This bottle and this last one. अरे बाप 10 ठिकाणी आलते अरे उगतो आधी. तर भावनं कांदडे म्हणजेच उत्कंस म्हणजे मक्का के भुट्टे आनंद घेतला मी. पण आता नाही का त्याला राहिली माची सांगायची. आता माची सांगण्यासाठी कुठंतरी जातो म्हणा आम्ही. नाही गावात नाही, आम्ही याच्यावर गेलो वाडीवर. म्हणजे वाडीवर म्हणलो गावळीत.
हायवे ड्रायव्हर पाहिला भाऊ, इसको बोलते हायवे ड्रायव्हर मोकार पावडर. अरे हो मोकार चालू तर आपला भाऊ गाडी गाडी गाडी. हां लिंबू तोड दोनची. हां मी पेटी जाऊन आणतो. कुठून येस को बरं चालेल. पाहिजे लिंबू तोडून होऊन जातं मग आपलं तेवढ्यात. नीट आलं व्ह्यू पाहिला का कसं दिसरलं मोकार, खास करून वरून इकडचं वरून ऊन, इकडून आबाळ आलेलं आहे, पाणी येणार चांगलाच. आणि मेन गोष्ट म्हणजे की मी डायरेक्ट आता आलेलो आहे छत्रपती संभाजीनगरहून आणि घरी पण नाही गेलो, डायरेक्ट सीधा इकडेच थांबलो. मित्र आहे सोबत. हे बाई इथं लिंबाई पण एखादं पिवळं जर दिसलं तर चांगलं होऊन जाईल. 5 तर झाले, 5 बस होऊन जाईल माया. 5मध्ये इथं बोलले की पुरं कार्यक्रम लगे संपूर्ण उरतले बिन फिकीर राहतो आपण. काड्या पण इथं काड्या आहे म्हणा तिथं, इकडे नाही काड्याची काम करतात आपल्या. त्याला किती टाइम लागतो काय नाही जातो. पहिलेच मोबाईलचं स्टोरेज फुल राहिलं. या मोबाईल पहिले चेंज करणं पडेल मला. 1K झाल्याशिवाय तर चेंज नाही करावं वाटेल मला. त्याच्या आधी सगळेजण नाही का लवकर लवकर सबस्क्राईब करा बरं का. तर भावना ब्लॉग इथंच थांबला, कारण की पाऊस आला तर सगळं बंद करावं लागलं तर आम्हाला. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भावाला चांगला सपोर्ट दाखवा, सबस्क्राईब करा.